नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना तसेच दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आजची ही माहिती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। कारण शासनाच्या संबंधित विभागामार्फत एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। या निर्णयामध्ये विशेष सहाय्य योजनांशी संबंधित समित्यांच्या कामकाजाबाबत तसेच प्रलंबित अर्जाच्या मंजुरीबाबत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शासन निर्णयामध्ये नेमके काय नमूद करण्यात आले आहे, अर्ज मंजुरी प्रक्रियेवर त्याचा काय परिणाम होणार आहे, प्रलंबित लाभार्थी कोणत्या अपडेटची प्रतीक्षा करत आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता या संपूर्ण विषयाची सुरुवात अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। राज्यामध्ये विशेष सहाय्य योजनांच्या माध्यमातून विधवा महिला, निराधार व्यक्ती, वृद्ध नागरिक, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी तसेच दिव्यांग बांधवांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते। मात्र या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना अर्ज करावा लागतो आणि त्या अर्जाची पडताळणी देखील केली जाते। यासाठी शासनाने विविध स्तरावर समित्यांची स्थापना केलेली आहे। या समित्यांचे मुख्य काम म्हणजे लाभार्थ्यांच्या अर्जाची तपासणी करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि अर्जदार योजना लाभासाठी पात्र आहे की नाही हे निश्चित करणे। जेव्हा अर्जातील सर्व माहिती आणि कागदपत्रे योग्य असल्याचे आढळते तेव्हा संबंधित समितीकडून त्या अर्जाला मंजुरी दिली जाते आणि त्यानंतर लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होतो। म्हणजेच मित्रांनो, पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळावा आणि अपात्र व्यक्ती योजनेत समाविष्ट होऊ नयेत यासाठी त्या समित्या महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात। आता या समित्यांबाबत शासनाने नेमका कोणता नवीन निर्णय घेतला आहे आणि त्याचा लाभार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे ते पुढे सविस्तरपणे जाणून घेऊया। मित्रांनो, आता हा मुद्दा सोप्या भाषेत समजून घेऊया। संजय गांधी निराधार योजनेमध्ये नवीन लाभार्थ्याचे अर्ज मंजूर करण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक समिती काम करत असते। या समितीमार्फत अर्जाची तपासणी करून मंजुरी दिली जाते। मात्र अनेक तालुक्यांमध्ये या समितीच्या अध्यक्षांची किंवा सदस्यांची नियुक्ती वेळेवर झालेली नव्हती, त्यामुळे अनेक अर्ज तपासण्यासाठी प्रलंबित राहिले आणि पात्र लाभार्थ्यांनाही मंजुरी मिळण्याची वाट पाहावी लागली। ही अडचण लक्षात आल्यानंतर शासनाने यापूर्वीच काही तालुक्यांमध्ये उपविभागीय अधिकारी म्हणजेच SDO यांच्या अध्यक्षतेखाली समिती चालवण्याचे निर्देश दिले होते, जेणेकरून अर्ज मंजुरीची प्रक्रिया थांबू नये। आता नव्याने जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये ही व्यवस्था आणखी स्पष्ट करण्यात आली आहे। म्हणजे ज्या ठिकाणी नियमित समितीचे अध्यक्ष नियुक्त झालेले नाहीत त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली समिती काम करणार आहे आणि प्रलंबित अर्जावर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर समिती नसल्यामुळे अर्ज अडकू नयेत आणि पात्र लाभार्थ्यांना वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, या शासन निर्णयातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज मंजुरीची प्रक्रिया अधिक वेगवान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। शासनाने स्पष्ट केले आहे की ज्या तालुक्यांमध्ये अद्याप संजय गांधी निराधार योजना या समितीच्या नियमित अध्यक्षांची नियुक्ती झालेली नाही त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी अर्थात SDO महसूल यांच्याकडे समितीचे अध्यक्षपद सोपविण्यात येणार आहे। याचा सरळ अर्थ असा की अध्यक्ष नसल्यामुळे समितीचे कामकाज थांबणार नाही। उपविभागीय अधिकारी समितीच्या बैठका घेऊ शकतील, अर्जाची छाननी करू शकतील आणि प्रलंबित प्रकरणावर निर्णय घेऊ शकतील। यामुळे अनेक दिव्यांगांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जांवर लवकर निर्णय होण्यास मदत होऊ शकते। तसेच शासनाने आणखी एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे। विशेष सहाय्य योजनांतील इतर लाभार्थ्यांच्या अर्ज मंजुरी संदर्भातील जे अधिकार यापूर्वी तहसीलदारांकडे होते ते अधिकार कायम ठेवण्यात आले आहेत। म्हणजे संबंधित तहसीलदार पूर्वीप्रमाणेच अर्जावर आवश्यक कार्यवाही आणि मंजुरीची प्रक्रिया पार पाडू शकणार आहेत। थोडक्यात सांगायचे झाले तर अध्यक्ष नसल्यामुळे अर्ज अडकू नयेत आणि लाभार्थ्यांना मंजुरीसाठी जास्त काळ वाट पाहावी लागू नये यासाठी शासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना अतिरिक्त जबाबदारी दिली आहे, तर तहसीलदारांचे अधिकारीही पूर्ववत ठेवलेले आहेत। मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये अर्ज मंजुरीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्यासाठी आणखी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सर्वप्रथम, पात्र लाभार्थ्यांच्या अर्जावर निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित तहसीलदाराकडे पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहेत। म्हणजे अर्ज मंजुरीची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी आवश्यक अधिकार तहसीलदारांकडे उपलब्ध असतील। तसे शासनाने उपविभागीय अधिकारी म्हणजेच SDO यांना एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे।
समितीच्या बैठका संबंधित तालुक्यामध्येच घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे लाभार्थ्यांच्या अर्जावर स्थानिक पातळीवर चर्चा होऊ शकेल आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय काही ठिकाणी अर्जाची संख्या खूप मोठी असू शकते. अशा परिस्थितीतच एकाच अधिकाऱ्यावर जास्त कामाचा ताण येऊ नये आणि अर्ज प्रलंबित राहू नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची परवानगी देण्यात आली आहे. म्हणजे ज्या भागांमध्ये अर्ज जास्त आहेत त्या ठिकाणी अतिरिक्त प्रशासकीय मदत उपलब्ध करून अर्जाची छाननी आणि मंजुरीची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येणार आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर अर्ज मंजुरीची प्रक्रिया थांबू नये, प्रलंबित अर्ज कमी व्हावेत आणि पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळावा यासाठी शासनाने ही व्यवस्था केली आहे. मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांशी संबंधित एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे काही योजना हस्तांतरित झाल्यानंतर शासनाने अर्ज मंजुरी प्रक्रियेचा आढावा घेतला. या आढाव्यामध्ये असे लक्षात आले की अनेक दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्ज अजून प्रलंबित आहेत. मात्र हे अर्ज प्रलंबित राहण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. काही लाभार्थ्यांकडे UDID म्हणजेच युनिक डिसॅबिलिटी ID कार्ड उपलब्ध नाही, तर काही जणांकडे जुने दिव्यांग प्रमाणपत्र असल्यामुळे अर्जाची पडताळणी पूर्ण होऊ शकलेली नाही. याशिवाय अनेक लाभार्थ्यांची eKYC प्रक्रिया अपूर्ण आहे. काही ठिकाणी आधार कार्ड आणि बँक खाते एकमेकांशी लिंक केलेले नाही, तर काही अर्जांमध्ये उत्पन्नाचा दाखला किंवा इतर आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत किंवा अपूर्ण आहेत. या सर्व कारणांमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया अडकत आहे आणि अनेक पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना वेळेवर अनुदानाचा लाभ मिळू शकत नाही, असे शासनाच्या निदर्शनात आले आहे. म्हणूनच लाभार्थ्यांनी आपल्या अर्जांमधील सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत का, eKYC झाली आहे का, आधार आणि बँक खाते लिंक आहे का, तसेच UDID कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत आहेत का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, शासनाच्या लक्षात आले की अनेक तालुक्यांमध्ये समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती झालेली नसल्यामुळे अनेक दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यासाठी उशीर होत आहे आणि अनेक अर्ज प्रलंबित राहिलेले आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या तालुक्यांमध्ये नियमित अध्यक्षांची नियुक्ती झालेली नाही त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी म्हणजेच SDO महसूल यांच्याकडे समितीचे अध्यक्षपद सोपवण्यात येणार आहे. यामुळे समितीचे कामकाज थांबणार नाही, बैठका नियमितपणे होऊ शकतील आणि प्रलंबित अर्जावर लवकर निर्णय घेता येईल. या निर्णयामागचा मुख्य उद्देश म्हणजे पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ वेळेत आणि सुलभपणे मिळावा, तसेच अर्जाची योग्य तपासणी करून फक्त पात्र व्यक्तींनाच योजनेचा लाभ मिळावा आणि अपात्र किंवा बनावट लाभार्थ्यांचा योजनेत समावेश होऊ नये याची खात्री करणे हा देखील या निर्णयामागील महत्त्वाचा हेतू आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर प्रलंबित अर्ज कमी करणे, मंजुरी प्रक्रिया वेगवान करणे आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत अनुदानाचा लाभ वेळेवर पोहोचवणे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, आता आपण या मुद्द्याकडे वळूया ज्याची सर्व लाभार्थी सर्वाधिक वाट पाहत आहेत, आणि तो म्हणजे अनुदान वितरण. सध्या राज्यातील अनेक लाभार्थी जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा करत आहेत. विशेष म्हणजे काही लाभार्थ्यांना मागील काही महिन्यांचे प्रलंबित हप्ते देखील अद्याप प्राप्त झालेले नाहीत. विधवा महिला, निराधार लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी तसेच इतर पात्र व्यक्तींकडून हप्ता वितरणाबाबत सातत्याने विचारणा केली जात आहे. अनेक लाभार्थी असे सांगत आहेत की त्यांना मार्च महिन्यापासूनचे काही हप्ते अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच कारणामुळे सर्वांचे लक्ष आता शासनाकडून येणाऱ्या पुढील निधी मंजुरीच्या निर्णयाकडे लागलेले आहे. कारण जोपर्यंत संबंधित विभागाकडून निधी मंजूर होत नाही तोपर्यंत पुढील हप्ता वितरणाची अधिकृत प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही. म्हणून सध्या लाभार्थी सर्वात जास्त प्रतीक्षा करत आहेत ती म्हणजे निधी मंजुरीच्या शासन निर्णयाची. यासोबतच सध्या सुरू असलेल्या अधिवेशनाकडे देखील अनेक लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे. कारण यापूर्वी लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळावे, वितरण प्रक्रिया अधिक सुरळीत व्हावी याबाबत विविध स्तरावर चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे आता पुढील काळात अनुदान वितरणासंदर्भात कोणते निर्णय घेतले जातात याकडे लाभार्थ्यांचे विशेष लक्ष आहे. मित्रांनो, सध्या लाभार्थ्याचे लक्ष आणखी 2 महत्त्वाच्या गोष्टींकडे लागले आहे. पहिली गोष्ट म्हणजे अधिवेशनामध्ये या योजनांबाबत काही नवीन घोषणा किंवा निर्णय होतात का याकडे सर्वजण लक्ष ठेवून आहेत. कारण अनेक दिवसांपासून प्रलंबित हप्ते, अनुदान वितरण आणि इतर समस्यांबाबत लाभार्थ्यांकडून मागणी केली जात आहे. यासोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोर्टल सुरू होण्याची प्रतीक्षा.
सध्या अनेक लाभार्थ्यांमध्ये याच विषयाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. कारण अनेकांच्या मते जोपर्यंत संबंधित पोर्टल पूर्णपणे कार्यान्वित होत नाही तोपर्यंत पुढील प्रशासकीय प्रक्रिया अपेक्षित वेगाने पुढे जाणे कठीण ठरू शकते. पोर्टल सुरू झाल्यानंतर अर्ज पडताळणी, लाभार्थी माहिती अद्ययावत करणे, निधीची मंजुरी प्रक्रिया आणि हप्ता वितरणासंदर्भातील पुढील कार्यवाही अधिक वेगाने होऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. म्हणून सध्या लाभार्थी 3 महत्त्वाच्या अपडेटची वाट पाहत आहेत. पहिली म्हणजे पोर्टल सुरू होणे, दुसरी म्हणजे शासनाकडून निधी मंजुरीचा निर्णय आणि तिसरी म्हणजे पुढील हप्ता वितरणाची प्रक्रिया कधी सुरू होते याची अधिकृत माहिती. आता पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भात कोणते अपडेट समोर येतात याकडे सर्व लाभार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शासनाने जारी केलेल्या या महत्त्वाच्या निर्णयातील सर्व प्रमुख मुद्दे सविस्तरपणे समजून घेतले. आता पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भात कोणताही नवीन शासन निर्णय, निधी मंजुरीबाबतचा GR, हप्ता वितरणाबाबतच्या किंवा पोर्टल सुरू होण्यासंदर्भातील अधिकृत माहिती समोर आल्यास त्याची माहिती आपण सर्वप्रथम आपल्या शेती आणि सरकारी योजना या YouTube चॅनलवर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या महत्त्वाच्या अपडेटची माहिती मिळू शकेल. तसेच तुम्हाला शेती आणि सरकारी योजना, अनुदान, पेन्शन योजना, रेशन कार्ड, बांधकाम कामगार योजना आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती दररोज तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर आपल्या शेती आणि सरकारी योजना या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. अशाच महत्त्वाच्या आणि सर्वात आधी अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.